तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये. खऱ्या अर्थाने शिवसेनेचे नगरसेवक आता भाजपात संपर्कात आहेत. भाजपचे नेते संदीप नाईक यांच्या शिवसेनेचे काही नगरसेवक हे संपर्कात जात असल्याची माहिती आपल्या सूत्रांकडून मिळते. मूळ मुद्दा असा आहे, त्यांना जाण्याचं कारण काय? मूळ मुद्दा, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. आपल्या प्रभागामध्ये किंवा आपल्या वार्डमध्ये जी कामं करायची असेल तर अशा वेळेला संदीप नाईकांची अडचण नको किंवा भाजपची अडचण नको, याच दृष्टीने शिवसेनेचे काही नगरसेवक जे आहेत संदीप नाईकांना भेटतायत, रात्रभर चर्चा करतायत. हा महत्वाचा मुद्दा आहे. एकूणच काय 8 ते 10 ते नगरसेवक जे आहेत संदीप नाईकांच्या संपर्कात आहे. कारण आपल्या प्रभागामधले जी कामं आहेत त्याचा कुठेतरी अडथळा येऊ नये याच दृष्टीने जे ते प्रयत्न करताना दिसून येत आहे. मूळ मुद्दा असा आहे की अनेक नगरसेवक जे आहेत वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अडकलेले आहेत किंवा काही त्या काळामध्ये घोटाळे केलेले आहेत. मग आपल्याला अडचण नको. मग आपण जरी एकनाथ शिंदेची साथ जरी असली खंबीर, तरी संदीप नाईकांची साथ आवश्यक आहे. याच दृष्टीने जे प्रभागामधले काही नगरसेवक जे आहेत व्हाईट हाऊसला कर्नाटक भवनमध्ये बैठका झाल्याची आपली प्राथमिक माहिती समोर येत आहे. एकूणच काय, संदीप नाईकांच्या संपर्कामध्ये शिवसेनेचे 8 ते 10 नगरसेवक आहेत. हे तितकंच खरं आहे, कारण संदीप नाईक आक्रमक, अभ्यासू नगरसेवक आहे, नेते आहेत. त्यामुळे एकूणच काय, आपल्या प्रभागामध्ये अडचण होऊ नये आणि त्यांना विचारात घेतलं गेलं पाहिजे याच दृष्टीने शिवसेनेचे काही नेते जे आहेत ते संदीप नाईकांच्या संपर्कात आहेत. निवडणुकीच्या काळामधल्या काही नगरसेवक सुद्धा त्यांच्या संपर्कात होते. गणेश नाईकांना ऑफ द रेकॉर्ड मध्ये म्हटलेले, पण मी कुणाला घेतलं नाही. काही नगरसेवक आमच्याकडे यायला तयार होते. विशेषतः येरुलीमध्ये 10 ते 12 नगरसेवक किंवा पूर्णपणे नवी मुंबई शहरातले यायला तयार होते, पण आम्ही त्यांना घेतलं नाहीये. आमच्याकडेच भरपूर गर्दी आहे. एकूणच काय, हे नगरसेवक त्यांच्या संपर्कात आहेत. जरी शिवसेनेची ताकद असली तरी पण ते संदीप नाईकांच्या संपर्कात आहेत. तर काही कोपरखंडामधले पण आपण निकालावरून काही 1-2 गोष्टी बघितलेल्या आहेत. काही लोक पडली शिवसेने, पण काही निवडून पण आले. हे तितकं बोललं जातं राजकारणामध्ये. हे तितकंच खरं आहे. एकूणच काय, संदीप नाईकांच्या संपर्कात शिवसेनेचे नगरसेवक आहेत, हे तितकंच खरं आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.